आहे की आपण ताबडतोब आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बहारदार फलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। 2 षटकार 1 चौकार ज्याच्या बॅटमधून निघाला। फलंदाजी आहे, आपण आपले फलंदाज मैदानात पाठवा। एड्रियन फायटर संघ आपल्याला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा। एड्रियन फायटर सावंतवाडी, ब्लू स्टार सावंतवाडी या 2 संघामध्ये जो संघ सामना जिंकेल तो क्वालिफाय करेल उद्याच्या दिवसासाठी। तर हरलेला जो संघ असेल या सामन्यामध्ये तो संघ सामना खेळेल सावंतवाडी 11 संघासोबत आणि या 2 संघामधील एक संघ क्वालिफाय करेल उद्याच्या दिवसासाठी। चला आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा। मायक्रोफोनवरती आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील सुमेध काळसेकर, त्यांच्यासोबत निखिल राणे या सामन्यासाठी। 2 आयकॉन खेळाडू पुणे परिसरातून पाहायला मिळत आहेत, पप्पू रामगुडे आणि त्याच्यासोबत राजू फाटे हे 2 आयकॉन खेळाडू। नक्कीच सुमेध, आपण आज सकाळी ओमकार देसाई यांना पाहिलं, मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर। तर पप्पू रामगुडे यांचा विचार केला तर पुणे परिसरातील एक दर्जेदार खेळाडू, फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये एक नावलौकिक प्राप्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेस मैदानावरती एड्रियन फायटर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना जाऊया सुमेध काळसेकर याकडे या पहिल्या डावासाठी आणि त्यानंतर आपल्या समोर येतील निखिल। सामन्याला सुरुवात पहिला चेंडू अनिकेत वांगडकर गोलंदाजी मार्गक्रमणावरती। पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न कर, आक्रमण पॉवर प्लेच्या षटकात करावं या अनुषंगाने फलंदाज निखिलचा देखील बॅट स्विंग जर पाहिला तर भन्नाट टू बॅट स्विंग। एकेरी धावेने सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलंय निखिल कांबळे या बॅटरने। मागील 2-3 वर्षाचा हंगाम जर पाहिला तर निखिल कांबळे याने अगदी बरीच मैदानं गाजवली आपल्या बॅटिंगने। यावेळी समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका खेळाय, चेंडू हवेत पाहायला मिळतो। 2 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी आणि लॉंग ऑफला जर पाहिलं तर राजू फाटे हा क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी। महत्वाच्या 2 धावा रोखल्यात आणि या 2 धावांनी सांघिक धावसंख्या 3 धावा धावपलकावर। वैभव आणि निखिल कांबळे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ब्लू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघासाठी आणि एड्रियन फायटर क्रिकेट संघाकडून अनिकेत वांगडकर गोलंदाजी मार्गक्रमणावर। शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची वरील कडा घेत असताना जर पाहिला तर चेंडू लेग बायच्या स्वरूपात जाईल एकेरी धावेसाठी आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावर 4 धावा पाहायला मिळत आहेत। सलामीची जोडी मैदानात ब्लू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते। 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील आलाय पंचांकडून। पूर्व सूचना ही गोलंदाजसाठी। पहिला बाउन्सर चेंडू मैदानात वापरण्यात आलाय गोलंदाज अनिकेत वांगडकर या गोलंदाजाकडून। वैभवच्या विरोधात ती परफ्यूम डिलिव्हरी मैदानात पाहायला मिळाली। सांघिक धावसंख्या धावपलकावरती 4 धावा। यावेळी पायावरती चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेगला फटका खेळाय, क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतोय। चेंडू गोळीच्या वेगाने झालाय फरार, डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय। 4 धावांसाठी आलाय चौकार वैभवच्या बॅटमधून। सांघिक धावसंख्या 8 धावा धावपलकावरती। वैभवने मागील सामन्यात देखील कमालीची फटकेबाजी केली होती, आक्रमक क्रिकेट त्याने देखील खेळत होता आणि याही सामन्यादरम्यान सुरुवात आक्रमक फटक्यांनी मैदानात पाहायला मिळते। पहिला चौकार निघालाय वैभवच्या बॅटमधून सावंतवाडी क्रिकेट संघासाठी। सांघिक धावसंख्या 8 धावा बिनबाद या धावपलकावर। शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न परंतु वेग होता या चेंडूवरती। वेगावरती फलंदाज वैभव याला मात्र यावेळी रोखलंय मोठ्या फटक्यापासून। गोलंदाज अनिकेत वांगडकर याने सांघिक धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकावरती कमबॅक मैदानात पाहायला मिळते। गोलंदाज अनिकेत वांगडकर याचा देखील मॅन फ्रॉम परुळेचा हा खेळाडू, परुळे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज या संघाचं प्रतिनिधित्व बजावत असताना प्रारंभीचं महत्त्वपूर्ण हे पॉवर प्लेचं षटक
टाकताना पाहायला मिळतोय मैदानात. अंतरिम एका चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव सज्ज झालाय, ज्याने चौकार ठोकला या षटकात. पुढे टाकलेला चेंडू खोदून काढलाय, मिनी हेलिकॉप्टर फटका, परंतु हा फटका देखील फसलाय. डीप काव कोणाला क्षेत्ररक्षक आणि त्याच ठिकाणी हा फटका फसत असताना अंतिम चेंडूवरती विकेट असेल. गोलंदाज अनिकेत वांगणकर याच्या खात्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 1 बाद. धावफलकावरती 8 धावा बनल्यात ब्लू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाकडून. अंतिम चेंडूवरती फटका खोदून काढण्याचा प्रयत्न, मनगटामधील ताकदचं प्रदर्शन मैदानात दाखवण्याचा तो प्रयत्न, परंतु मिसटायमिंग फटका. उंची नव्हती या फटक्यासाठी. पॅरल फटका आणि डीप काव कोणला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. ही रणनीती मैदानात पाहायला मिळाली एड्रियन फायटर क्रिकेट संघाकडून. पहिलं षटक अनिकेत वांगणकर याचं समाप्त झालंय. 8 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवली आणि मैदानाच्या आतमध्ये बंधूंची जोडी मैदानात पाहायला मिळते. लवलेश कांबळे, निखिल कांबळे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमण हे सातत्याने पाहायला मिळतील, कारण दोन्ही फलंदाज आक्रमक शैलीचे फलंदाज आणि ते ब्लू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व बजावत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती राजू फाटे. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटला चेंडू न लागता शरीरावरती आदळलाय आणि पहिल्या चेंडूवरती जो प्रयत्न केला होता स्विच हिट करण्याचा तो प्रयत्न अपुरा ठरतोय. पुणे जिल्ह्यातील एक मोठं नाव टेनिस क्रिकेटचं राजू फाटे गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती पाहायला मिळतात. संघाचे ओव्हरसीज खेळाडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट असतील. यावेळी आडव्या बॅटने कमालीचा फटका, परंतु मिड विकेटला प्रोटेक्शन आहे तैनात. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केले जाईल. निखिल कांबळे या बॅटरकडून सिंगलने सांघिक धावसंख्या 9 धावा या धावफलकावर. सिंगलने सांघिक धावसंख्या 9 धावा या धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती लवलेश कांबळे. यावेळी चांगला चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. उजव्याशीच्या चेंडू बाहेर थोडासा ठेवला आणि बाहेर निघणारा चेंडू पंचांनी स्वेअर घोषित केलाय, दंडित केला. या चेंडूवरती अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्येत वाढ पाहायला मिळते. धावफलकावरती 10 धावा 1 गडी बाद होत असताना यावेळी चांगला चेंडू पायावरती टाकलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट दूरवर पाहायला मिळेल. चेंडूपासून चेंडू पॅडला स्पर्श करतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव अतिरिक्त खात्यात मिळेल आणि अतिरिक्त धाव्याने सांघिक धावसंख्या देखील परावर्तित होते. 11 धावा धावफलकावरती. बेस्ट वर्सेस बेस्टचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघाने पहिल्या फेरीत विजय मिळवलाय. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपाशी पोहोचून न खेळता दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न. याही वेळी चांगला चेंडू पुढे टाकलाय. वेगवान गतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न लवलेश कांबळे या बॅटरकडून, परंतु हे प्रयत्न आतापर्यंत जर पाहिले तर अपुरे ठरत आहेत. अंतरिम चेंडूचा खेळ बाकी असेल. सांघिक धावसंख्या धावफलकावरती बनली 11 धावा 1 गडी बाद होत असताना नेल्सन आकडा या धावफलकावरती पाहायला मिळतोय. यावेळी फ्रंटफुटचा वापर केलाय. फटका आडवा बॅटने समोर खेळलाय. ताकदवर फटका जरूर होता, परंतु वाईडिश लॉंग ऑनला तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. अंतरिम चेंडूवरती मेल 1 धाव लवलेश कांबळे या बॅटरला आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा 1 गडी बाद होत असताना 6च्या सरासरी धावा बनल्या आहेत ब्लू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघासाठी. राजू फाटे यांच्या या षटकात जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च करण्यात आल्या, कारण लेग बायच्या स्वरूपात 1 धाव जी अतिरिक्त खात्यामध्ये जाते आणि त्याचमुळे या 3 धावा खर्च होतात या षटकादरम्यान. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा. विनंती असेल ब्लू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाचे संघमालक उपस्थित असतील तर आपण आमच्या मान्यवर कक्षेत येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर ओटवणे 11 क्रिकेट संघाचे संघमालक उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती की आपण देखील आमच्या मुख्य मान्यवर कक्षेत येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सागर पाटकर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू वेगवान गतीचा पाहायला मिळालाय. वेगावरती फलंदाज लवलेश कांबळे याला मात्र बीट केले. रफ्तार का सौदागर गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती एड्रियन फायटर क्रिकेट संघाकडून सागर पाटकर हा गोलंदाज पाहायला मिळतो. पहिला चेंडू जर पाहिला तर सुरेख पद्धतीचा निर्धाव चेंडू या धावफलकावरती. यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल, कारण निखिल कांबळे या बॅटरला स्ट्राईक एंड वरती आणण्याचा तो प्रयत्न लवलेश कांबळे या बॅटरचा तो सफल झालाय.
मिळाली 1 धाव देखील या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 13 धावा या धावफलकावर. तिसरं षटक स्लॉग षटक आणि या स्लॉग षटकादरम्यान आक्रमण हे करावं लागेल. आता आक्रमणाची आवश्यकता, कारण समोरचा एक बलाढ्य संघ संध्याकाळचं सत्र 4 षटकात 40 ते 45 धावा देखील एक चांगलं फायटिंग टोटल असेल या मैदानावरती आणि ते बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. याही वेळी चेंडू जर पाहिला तर स्थिरावलाय गोलंदाजच्या दिशेने. निर्धाव चेंडू या धावफलकावरती. सागर पाटकर याची कमालीची गोलंदाजी, अचूक टप्पा, शरीरावरती असलेलं नियंत्रण आणि त्याचबरोबर भेदकता या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. कंजूशी करणारं हे षटक 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या बनली आहे धावफलकावरती 13 धावा इकडे बाद होत असताना निखिल कांबळे याला पूर्णपणे जखडून ठेवणारे ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. याही वेळी चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, समोरच्या दिशेने फटका खेळ्या, धाव घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइक एंडला. पंचांनी आता टीव्ही अंपायरकडे नक्कीच रेफर केलाय रनआउटसाठी. स्पर्धेदरम्यान आगमन होतं सन्माननीय उमेश धापले साहेब यांचं. आमच्या मुख्य मंचावरती ते उपस्थित आहेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून सावंतवाडी तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची ही क्रिकेट स्पर्धा. तिसऱ्या पंचाने नोट आउट कळवलाय हा निर्णय. फलंदाज निखिल कांबळे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय. रॉयल किंग ग्रुप सावंतवाडी यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजनाची ही क्रिकेट स्पर्धा मनीष देसाई याच्या स्मृती प्रित्यर्थ त्याच्या आठवणींना अगदी जर पाहिलं तर उजाळा देणारी ही क्रिकेट स्पर्धा. मनीष चषक 2025 हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, क्रिकेटचा महोत्सव रंगलाय या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइकिंग एंडवरती असेल लवलेश कांबळे. यावेळी पूल केलाय ऑन साईडला, परंतु फटका फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. राजू फाटे स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. झेल टिपलाय. फलंदाज लवलेश कांबळे याचा संपलाय खेळ. दुसरा धक्का बसतोय ब्लू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 2 बाद 14 धावा या धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश नाईक दाखल होताना पाहायला मिळतोय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी यश नाईक याने हे मैदान मागील सामन्यात अक्षरशः गाजवलं आपल्या फलंदाजीने, परंतु ती पुनरावृत्ती याही सामन्यात करावी लागेल, कारण संघ जर पाहिलं तर थोडंसं अडचणीत पाहायला मिळतोय. धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. यश नाईक स्ट्राइकिंग एंडवरती. षटकातील अंतरिम चेंडू गोलंदाज सागर पाटकर याचा असेल. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळाय जरूर, परंतु फटका फसलाय. डीप लॉंगॉलला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, परंतु चेंडू पासून खूप दूर राहिलाय. 1 धाव तर नक्कीच पूर्ण झाले. दुसरा धावेचा प्रयत्न केला होता दोन्ही फलंदाज, परंतु तो प्रयत्न थांबवलाय. अंतरिम चेंडूवरती 1 धाव मिळेल सागर पाटकर याचा भेदक आणि हे 10 षटक समाप्त होताना पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 5च्या सरासरी 15 धावा या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीवरून यूट्यूबवरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सकाळच्या 17 पासून या संध्याकाळच्या 17 पर्यंत आतापर्यंत 26,800 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सकाळच्या 17 पासून कितीतरी प्रेक्षक या स्पर्धेला शुभेच्छा देखील देत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत हा पल्ला जर पाहिला तर 26,800 प्रेक्षक या स्पर्धेचा आपल्या घर बसल्या आनंद घेतात यूट्यूब वाहिनीवरून. अंतिम षटक पप्पू रामगुडे गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती पाहायला मिळतात. पहिला चेंडू जर पाहिला तर लोअर फुल टॉस आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर यश नाईक याचा, परंतु 1 धाव तर नक्कीच मिळाली या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 16 धावा या धावफलकावरती. गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती अंतिम षटकादरम्यान सर पप्पू रामगुडे पाहायला मिळतात. यावेळी क्रॅकिंग फटका निखिल कांबळे याच्या बॅटमधून. ताकद, नजाकत आणि प्रॉपर टायमिंग. चेंडू पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषा पलीकडे. प्रेक्षक वर्गात षटकाराला निखिल याच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 22-2 ही स्थिती या धावफलकावरती. निखिल कांबळे मैदानाच्या आतमध्ये या अंतिम षटकात आक्रमण चढवतोय गोलंदाजांच्या विरोधात. षटकार निघालाय सर पप्पू रामगुडे यांच्या विरोधात. सांघिक धावसंख्या 22 धावा.
याही वेळी पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, परंतु सिली मिडऑफला चेंडू विसावला. एक धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालाय, परंतु एकच धाव मिळाली या चेंडूवरती. मागील चेंडूवरती षटकार खेचला निखिल कांबळे या बॅटरने, परंतु त्यानंतर हे कमबॅक होतं. वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. सांघिक धावसंख्या देखील 23 धावा या धावफलकावरती. यश नाईक सज्ज असेल स्ट्रायकिंग एंडला. आडव्या बॅटने कमालीचा फटका, स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू करेल हवाई सफर, सीमारेषा पार. क्रॅकिंग दमदार षटकार यश नाईक याच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 29 धावा या धावफलकावरती. पुणे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव, बरीच मैदाने आपल्या फलंदाजीने गाजवली. सर पप्पू रामगुडे यांच्या विरोधात यश नाईकचा युवा फलंदाजचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी. याही वेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत आणि त्यानंतर विसावलाय. गोलंदाजच्या हातामध्ये विकेट मिळेल. येथे गोलंदाज सर पप्पू रामगुडे यांना तिसरा धक्का बसतोय. ब्लू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाला आणि सांघिक धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. प्रेक्षकांच्या नजरा फिरल्यात या सामन्यावरती. विनंती असेल फलंदाजाला की आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, कारण यानंतर अजून सामने बाकी आहेत. संध्याकाळचं सत्र, सूर्याची किरणे जवळपास मैदानात कमी होताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानात प्रसाद दाखल झालाय. अंतिम चेंडू आहे. सांघिक धावसंख्या जर विचार केला तर 29 धावा बनल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. यश नाईक याच्या बॅटमधून तो कमालीचा षटकार मैदानात पाहायला मिळालाय. बॅटच्या मधोमध सुंदर साऊंड मैदानात आणि तो दूरवरचा षटकार आणि त्यानंतर विकेट मिळवले सर पप्पू रामगुडे यांनी. अंतरिम चेंडू असलेल्या षटकातील स्ट्रायकिंग एंडवरती प्रसाद पाहायला मिळतोय. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये काय घडवेल. अंतिम चेंडू आहेत. किती धावा बनतील या अंतिम चेंडूवरती. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा देखील प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात. अंतिम चेंडू निर्धाव देखील झाला आणि त्याचबरोबर रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील इथे मिळेल. क्षेत्ररक्षण करणारा ॲड्रियन फायटर क्रिकेट संघाला 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती बनल्यात 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 30 धावांचं हे लक्ष या सामन्यादरम्यान ॲड्रियन फायटर क्रिकेट संघाच्या विरोधात असेल. ब्लू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाने पहिल्या इनिंग दरम्यान पहिल्या डावात बनवल्यात 4 फलंदाज बाद होत असताना 29 धावा. 30 धावांचं हे लक्ष. आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि या दुसऱ्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रात सामना जर पाहिला तर नक्कीच रोमांचक आणि रोचक होताना पाहायला मिळेल. 30 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, धावा रोखल्या जातील की धावांचा पाठलाग केला जाईल, हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये एक युवा समालोचक जोडले जातील. या कॉमेंट्री बॉक्समध्ये निखिल राणे कॉमेंट्री बॉक्समध्ये या सेकंड इनिंग दरम्यान जोडले जातील. धन्यवाद सुमित कासेकर. मैदानाच्या आतमध्ये वळूया. चालू असलेला सामना एका साईडने पाहिला दिसेल तो म्हणजेच ब्ल्यू स्ट्रायकर सावंतवाडी, तर एका साईडने पाहिला दिसेल ॲड्रियन फायटर्स. दोन्ही संघादरम्यान बल्लाढ्य लढत. षटकाचा विचार केला गेला तर पप्पू सरांची एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये टेनिस विश्वातील एक मोठं नाव म्हणजेच पप्पू सर आणि त्यांच्या सोबतीला राजू फाडे सर, हे 2 मात्र अष्टपैलू खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला दिसतील. एका साईडने पुणे जिल्ह्यातील डिंगडॉंग संघातील एक सुरेख पद्धतीची ज्यांनी फलंदाजी केली होती कृष्णा सातपुते सर, बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावर ज्यांनी फलंदाजीचा भार स्वीकारला होता ते म्हणजेच मैदानात विचार केला गेला तर विजयाची समीकरण 24 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजेच 30 धाव्यांची. 24 चेंडू 30 धावा म्हणजे पप्पू सरांच्या किंवा राजू सरांच्या बॅटमधून 5 मोठे फटके येतील काय, बघूया कोणाकडे सामना झुकेल.
गोलंदाजी मार्ग लवकरात लवकर पंच सामना चालू करायचा आहे. अजून सामने व्हायचे आहेत. गोलंदाजी मार्गवरती त्या ठिकाणी मात्र वैभव हा खेळाडू मात्र त्या ठिकाणी पाहिला दिसेल. तर त्याच्या समोर पुणे जिल्ह्यातील सुरेख फलंदाज राजू सर त्या ठिकाणी मात्र पाहिला दिसेल. पहिला चेंडू सुरेख फटक्याचं रूपांतर 38 सर्कलच्या बाहेर, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय दुहेरी धाव पूर्ण होते आणि दुहेरी धावेने या दोन्ही फलंदाजांनी मात्र हात कोल्ल्यात. म्हणजेच दुहेरी धावेने धाव संख्या स्कोर गार्ड वरती पाहिलं दिसेल 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पाहिला दिसेल. लाईव्हच्या स्वरूपात ही स्पर्धा पूर्ण जगभरात. पुन्हा एकदा फटका खेळायचा प्रयत्न, कोणताही क्षेत्ररक्षक ना जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय तोपर्यंत चेंडू रोलिंग 4 धावा. म्हणजेच त्या ठिकाणी 4 धाव्यांनी धावसंख्येत भर. स्कोर गार्ड वरती धावसंख्या 6 धावा मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूचा होतोय खेळ समाप्त. फटका खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण वैभवची गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र वावा करावी लागेल. कुठेतरी बसलेला तो एक मोठा फटका, निघलेला तो एक मोठा चौकार. त्यानंतर मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी जकडून ठेवतोय. सुरेख फटका पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. परतीची फेक, एकेरी धाव्या पूर्ण, एकेरी धावेनिशी धाव संख्या स्कोर गार्ड वरती मात्र पाहायला दिसेल 7 धावा. आता मात्र स्ट्राईक एंड वरती टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव, नामांकित नाव पुणे जिल्हा ज्या खेळाडूने गाजवला ते म्हणजे पप्पू सर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाहायला दिसतील. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव. चेंडूला सन्मान दिला जातोय. एकेरी धावेनिशी धाव संख्येत भर. स्कोर गार्ड वरती धाव संख्या आता मात्र विचार केला गेला तर 8 धावा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा विचार मैदानात दोन्ही फलंदाजा दरम्यान आग खाऊन इंगळे उकणारी फलंदाजी. 1 to go. शेवटचा चेंडू काय होईल? शेवटच्या चेंडूवरती सरांच्या बाडमधून फटका निघेल काय? त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा निश्चित रूपात पंचांचे दोन्ही आज समांतर. वाशे टू काशे, पंजाब टू हरियाणा, चांडा टू बांडा या ठिकाणी गोलंदाजाकडून रिव्ह्यू घेतला जातोय. पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे अपील केलं जातंय. बघूया काय होईल. पंचाचा निर्णय होतोय. स्वर चेंडू अवांतर एकेरी धाव खात्यात त्या ठिकाणी मात्र जोडली जाते. धावसंख्या स्कोर गार्ड वरती 9 धावा. अवांतर एकेरी धावेने त्या ठिकाणी मात्र रिव्ह्यू घेतला होता. रिव्ह्यू लॉस्ट होतोय. आता मात्र यानंतर संधी नसेल. या ठिकाणी मात्र हेड विकेट, स्वतःची चूक त्या ठिकाणी मात्र राजू फाडे सरांची होतीये. त्या ठिकाणी मात्र बोल्ट होते, विकेट होते मैदानाच्या आतमध्ये. मोठा फलंदाज आता मात्र पवेलियनच्या दिशेने परतेल, डगआउटच्या दिशेने फलंदाज बाद. त्या ठिकाणी 9 धावेंवरती पहिला धक्का. मोठा खेळाडू मात्र डगआउटचा शिकार ठरतोय तो म्हणजेच राजू फाडे सर मैदानाच्या बाहेर. आता मात्र त्यांची वर्णी आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर अनिकेत वांगणकर मैदानात दाखल होतोय. गोलंदाजी मार्गवरती पाहायला दिसतील वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरा षटक घेऊन प्रशांत पाटणकर. अनेक वर्षाचा अनुभव आता मात्र पणावाला लावतील. त्या ठिकाणी समोर असतील ते म्हणजेच लवकरात लवकर सामना घ्यायचा आहे. पंच लवकरात लवकर अजूनही एक सामना व्हायचा आहे. पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करायचा नाही आहे.
फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र डॉट बॉल मिस बॉल. त्या ठिकाणी बॅटचा बॉलचा संपर्क नाही, चेंडू मात्र इष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. धावसंख्या स्कोर गाडीवरती 9 धावा. त्या ठिकाणी मात्र विजयासाठी 17 चेंडू 21 धावा. सुरेख फटका त्या ठिकाणी पप्पू सरांच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेखा बार. सुरेख फटका त्या ठिकाणी शॉर्ट बॉलचा वापर केला गेलाय. चेंडूचा प्रवास 6 धावेंसाठी. धावसंख्या स्कोर गाडीवरती 9 धावेंवरून डायरेक्ट 15 धावेंवरती 6 धावेंचा मोठा फटका. त्या ठिकाणी मात्र धावसंख्या स्कोर गाडीवरती 15 धावा. मैदानाच्या आतमध्ये दुसरा षटक प्रगतीपथावर. कृपया लवकरात लवकर गोलंदाज जरा लवकरात लवकर सामना घ्यायचा आहे. विजयासाठी 16 चेंडू 15 धावींची गरज. मैदानाच्या आतमध्ये अजूनही मात्र मोठा फलंदाज पाहायला दिसतील. सुरेख फटका, परंतु मात्र चेंडूचा प्रवास एवढा मोठा फटका खेळून एकेरी धाव त्या ठिकाणी मात्र आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 16 धावेंवरती. मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी मात्र गोलंदाजीचं सुरेख प्रात्यक्षिक मैदानात पाहायला दिसेल. लवकरात लवकर पंच कृपया विनंती असेल, जे रॉयल किंग ग्रुपचे सदस्य आहेत त्यांनी लवकरात लवकर बॉल मैदानात पाठवायचे आहेत. लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. अजून एक सामना व्हायचा आहे. धावसंख्या स्कोर गाडीवरती 16 आणि विजयाची गरज 15 चेंडू 14 धावा. बघूया कोण जिंकेल, कोण या सामन्यात बाजी मारेल, कोण या सामन्याचा हिरो बनेल. त्या ठिकाणी नॉस्ट्राईक वरती असलेले मन फ्रॉम पुणे पप्पू सर की अनिकेत वांगणकर. या ठिकाणी फटका खेळायचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र डॉट बॉल मिस बॉल होतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. 13-15 मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी बघूया कोण जिंकेल. पुढे येऊन खेळण्याचा मानस, चेंडूचा प्रवास त्या ठिकाणी फटका जातोय डिक्लर झोन मध्ये एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेने स्कोर गार्डवरती. धावसंख्या मात्र 17 धावा मैदानाच्या आतमध्ये. माफ करा, 13 चेंडू आणि विजयासाठी 13 धावेंची गरज. 13 चेंडू 13 धावा. कोण जिंकेल हा सामना? पंच फलंदाज लवकरात लवकर, गोलंदाज सर्व खेळाडू दोन्ही संघ जरा लवकरात लवकर सामना घ्या. अजून सामना बॅड लाईटची सोय नाही आहे. पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी 13 चेंडू 13 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मात्र निश्चित रूपात षटक होतोय समाप्त. आता मात्र 12 चेंडू 13 धावा विजयाचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 13 धावा. लवकरात लवकर गोलंदाजी मार्ग वरती यायचं आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र पाहायला दिसतील गोलंदाजी मार्ग वरती कोलगाव गावचा सुपुत्र. त्या ठिकाणी मात्र रायझिंग स्टार कोलगाव गावचा हार्ड हिटर ज्याला म्हटलं जातंय निखिल कांबळे, उंच दाटा गोलंदाज. त्या ठिकाणी मात्र सुरेख फटका. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. रनआउटची संधी. त्या ठिकाणी कुठेतरी मात्र हिट करायचा प्रयत्न होता. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्कोर गार्डवरती पाहायला दिसेल ती म्हणजेच 18 धावा स्कोर गार्डवरती. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र विजयाचं समीकरण 11 चेंडू 12 धावेंची गरज. कोण जिंकेल? 2 मोठे फटके. सुरेख फटका त्या ठिकाणी खोदून काढलाय पप्पू सरांच्या बॅट मधून. फटका येतोय, फटका सस्तोय. त्या ठिकाणी मात्र पाहायला दिसेल एकेरी धाव आणि एकेरी धावेने समीकरण बदलतंय.
10-11 मैदानाच्या आतमध्ये समीकरण 10 चेंडू 11 धावा. कोण जिंकेल? एकेरी धावेने फक्त रणसंख्या पुढे सरसावते. पाहायला दिसेल मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला क्रिकेटचा सामना, क्रिकेटचा रणसंग्राम. सुरेख फटका त्या ठिकाणी निखिलच्या विरोधात हल्ला बोलला जातोय. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत वांगणकरच्या बॅट मधून सुरेख आणि ब्रँडेड षटकार. धाव संख्या स्कोर गार्ड वरती पाहायला दिसेल ती म्हणजेच 25 धावा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी मात्र सुरेख फटका पुन्हा एकदा करंजा उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एका हाती झेल टिपला जातोय. लॉंग ऑन वरून त्या ठिकाणी रन करून हा खेळाडू 38 पर्यंत येऊन सुरेख पद्धतीचा झेल टुर्नामेंट ऑफ द झेल म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत वांगणकर बॅक टू दी पवेलियन मैदानाच्या बाहेर दाखल होतोय आणि धाव संख्या 25 धावा. विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच 5 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आठ चेंडू 5 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर सागर पाटकर दाखल होत आहेत. अजूनही मात्र पप्पू सर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुणगुणतय. कदाचित येणारे चेंडू कितपतरीत्याची धाव संख्या मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्गवरती निखिल कांबळी त्या ठिकाणी मात्र सज्ज होतोय. त्या ठिकाणी मात्र समांतर स्वर चेंडूचा इशारा. चांदा टू पांडा, वाशी टू काशी. मैदानाच्या आतमध्ये अवांतर एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 26 धावा. आता मात्र 4 धावेंची गरज. 8 चेंडू 4 धावा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र सुरेख फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा असेल का प्रयत्न? बघता बघता एकेरी धावेवरती समाधान आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या स्कोर गार्ड वरती मात्र पाहायला दिसेल 27. अजूनही मात्र 3 धावेंची गरज. स्ट्राईक एंड वरती पप्पू सर नावाचे खेळाडू मात्र दाखल होत आहेत. बघूया काय होईल. 7 चेंडू 3 धावा. या ठिकाणी मात्र सुरेख फटका. डिक्लर झोन मध्ये चेंडूचा प्रवास एकेरी धावेसाठी. जरा नोंद घ्यायची SR कंपनीची बॅट कुणाला सापडली असेल तर ती कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे. SR कंपनीची बॅट आहे, कुणाला भेटली तर आणून द्यायची आहे. सावंतवाडी 11 संघाचे संघ कर्णधार यायचंय लवकरात लवकर. गोलंदाजी मार्गवरती यश हा गोलंदाज सज्ज होतोय. लवकरात लवकर सामना घ्यायचा आहे. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज. 6 चेंडू 2 धावा. गोलंदाजी मार्गवरती यश त्या ठिकाणी मात्र पाहायला दिसेल. या ठिकाणी मात्र निश्चित रूपात रनआउटची संधी असेल परंतु मात्र एकेरी धावेनिशी मात्र धावसंख्या 29. एकेरी धावेची गरज. विजयासाठी निश्चित रूपात सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत असेल काय. शेवटच्या प्रत्येक चेंडू पर्यंत क्रिकेटचा सामना मात्र रणसंग्राम पाहिला. तमाम प्रेक्षकांच्या मदतीने ही स्पर्धा. सावंतवाडी 11 संघाचा संघ कर्णधार लवकरात लवकर या. या ठिकाणी मात्र मोठ्या फटक्याने सामना जिंकतोय तो म्हणजेच